नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आजच्या क्लासमध्ये आपण अपूर्णांक या घटकातील सारखे अपूर्णांक जोडणे म्हणजे सारखे भाग एकत्र जोडणे आणि ते जोडून तयार होणारे अपूर्णांक कसे असतात, ते अपूर्णांक असतात का पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतात, हे आपल्याला आज चित्र आकृतीच्या माध्यमातून आणि खाली ते प्रत्यक्ष उदाहरण सोडून शिकायचं आहे। तर सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या। बघा, या इथं मी पहिल्या आकृतीमध्ये एकूण किती भाग असतील बघा, एक भाग काढलेला आहे, म्हणजे एकूण भाग किती असणार आहेत? 6। 6 पैकी एक भाग काढलेला आहे, म्हणजे या प्रत्येक भागाचा जर विचार केला, प्रत्येक भागाचा अपूर्णांक काय असणार आहे? 1/6 असणार आहे। मग इथं हा भाग काढलेला आहे, म्हणजे 1/6 चा एक तुकडा, एक भाग काढलेला आहे। मग आता किती भाग आहेत बघा 1/6 चे? किती तुकडे आहेत बघा? 1 2 3 4 आणि 5 तुकडे। म्हणजे 1/6 किती वेळा आला याच्यामध्ये? 5 वेळा आलेला आहे। मग त्याला कसं लिहिता येईल आपल्याला? आता ते जोडायचे म्हणजे बेरीज करूया आपण, बेरजेच्या रूपामध्ये त्याला मांडूया। बघा, 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6 अधिक 1/6, हे 1/6 तुकडे आपण 5 वेळा घेतले आणि ते जोडले। आता जोडल्यानंतर कोणता अपूर्णांक तयार होतो बघा, आपल्याला हे लक्षात येतो। एकूण भाग 6 आहेत आणि 6 पैकी किती आहेत? 5, म्हणजे 1/6 5 वेळा आलेला आहे। याला जर आपण जोडलं तर ते होतात 5/6, म्हणजेच 5/6। अशा पद्धतीने आपल्याला तुकडे जोडून अपूर्णांक तयार करता येतो। तुकडा म्हणजेच अपूर्णांक असतो, अपूर्ण असतो। ते जोडल्यानंतर पण अपूर्णांक तयार होतो, कधी कधी पूर्ण पण तयार होतो। पूर्ण कधी होत असेल बरं? ज्यावेळेस जेवढे तुकडे आहेत एका पूर्ण भागाचे केलेले तेवढे जर जोडले तर त्याचं एक पूर्ण होतं। ते आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत। आता खाली बघा, खालचं उदाहरण जर बघितलं तर या दुसऱ्या उदाहरणामध्ये हा एक पूर्ण आहे, परंतु त्याचे सारखे किती भाग केलेले आहेत? सारखे किती तुकडे आहेत बघा? 1 2 3 4 5। आणि पुढच्या मध्ये याच्यासारख्या पूर्ण मधून 2 तुकडे पुढे घेतलेले आहेत। मग एक पूर्ण आहे आणि पुढे किती आहे बघा? 2 तुकडे। एका पूर्ण मध्ये किती तुकडे आहेत? 5 तुकडे, 5 भाग आहेत सारखे। तसेच इथं 2 भाग घेतले, म्हणजे एक हा पूर्णांक आहे, पूर्ण आहे तो, आणि पुढे 5 पैकी 2 भाग घेतले, म्हणजे त्याचा अपूर्णांक आहे 2/5। म्हणजे एक पूर्ण आणि 2/5, म्हणजेच 1/5 किती वेळा घेतलंय बरं याच्यामध्ये? आपण जर बघितलं तर 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा 7दा, म्हणजे 5दा घेतल्यावर एक पूर्ण झालेलं आहे आणि पुढे 2 तुकडे घेतलेले। मग आता ते सगळे तुकडे जर वेगवेगळे केले तर 1/5 किती वेळा आले बघा? 5 वेळा आणि 2 वेळा, म्हणजे किती वेळा आले? 7 वेळा आले। आपण हे बेरजेच्या रूपामध्ये मांडूया, जोडूया। बघा, 1/5 1/5 1/5 1/5 1/5 1/5 आणि 1/5 किती वेळा घेतला आपण? 1/5 7 वेळा घेतलं। 7 वेळा घेतलं म्हणजे तुकडे किती झाले? 7। 1/5 चे 7 तुकडे जोडल्यानंतर अपूर्णांक तयार झाला 7/5। मग आता 7/5 हा अपूर्णांक बघा, याच्यामध्ये अंश मोठा आहे आणि इथं तयार झालेल्या याच्यामध्ये छेद मोठा आहे। म्हणजे अपूर्णांकाच्या प्रकारानुसार हा अपूर्णांक आहे अंशाधिक, आणि हा कसा आहे? छेदाधिक। हे उलटच, हा आहे छेदाधिक आणि हा आहे अंशाधिक। मग हा छेदाधिक अपूर्णांक कशामुळे? छेद मोठा आहे। आणि हा अंशाधिक कशामुळे? हा अंश मोठा आहे। मग याच्यामध्ये
आणि या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काय सारखेपण आहे, तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकच अंशाधिक अपूर्णांक असते. मग या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करता येईल. म्हणजे इथं बघा 1.2 याला 7/5 कसं तयार केले बघा. म्हणजे 5 न आपल्याला हे 1 ला गुणावं लागेल, म्हणजे त्याचे भाग करावे लागतील. 5 × 5, 5 आणि 2 किती होतात, पहिलं 2 तुकडे आहेत 7 होतात आणि त्याचा छेद किती राहतो, 5 राहतो. म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांकच असतो, फक्त त्याची मांडणी थोडी वेगळी असते. मग आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक मध्ये करा आणि अंशाधिकचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं. आता खाली 3 उदाहरणं दिलेत बघा. याच्यामध्ये 1/7 3 वेळा घेतले. मग कसं लिहिता येईल याला पहा. 1/7 3 वेळा घेऊया. 1/7 अधिक 1/7 अधिक 1/7 म्हणजे काय होईल, 3/7. मग 3/7 तयार झालं. हे 3/7 हा छेदाधिक अपूर्णांक. पुढे 1/3 7 वेळा घेऊया. 1/3 7 वेळा घेऊया, म्हणजे छेदापेक्षा जास्त वेळा जर घेतलं तर तो अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक तयार होतो. मग याचा अंशाधिक अपूर्णांक कोणता तयार होईल बघा. किती वेळा घेतलं 1/3 आपण 7 वेळा. मग 7 वेळा घेतलं म्हणून त्याचा अंश 7 आणि छेद किती 3. मग 7/3 हा अपूर्णांक अंशाधिक आहे, म्हणजेच तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पुढे 1/2 किती वेळा घेतलं 9 वेळा. तर त्याला 9 वेळा आपल्याला बेरजेमध्ये मांडायचंय, जोडायचंय बघा. 1/9 अधिक 1/9 अधिक 1/2 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 अधिक 1/2. म्हणजे आपण किती वेळा घेतलं बघा, 9 वेळा घेतलं. 9 वेळा घेतलं म्हणजे 9 आहेत किती 1/2, म्हणजे 9/2. मग ज्या वेळेस आपण जास्त वेळा घेतो, अपूर्णांक जोडतो, तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार होतो. त्यालाच आपण अंशाधिक अपूर्णांक असं सुद्धा म्हणू शकतो. मग हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा होईल, या 3 न या 7 ला भागा पूर्ण भाग तयार करण्यासाठी. पूर्ण भाग कितीचा जातो, 3 2 6, उरले किती 1, छेद किती आहे 3. हा त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला. याचा बघा 2 न 9 ला भागा. 1/2 1/2 आपल्याला जोडायचे पूर्ण होण्यासाठी. 2 चोक 8 म्हणजे 4 पूर्ण होते. उरतील किती 1, त्याचा अर्धा 1/2. अशा पद्धतीने आपल्याला सारखे अपूर्णांक किंवा सारखे भाग, सारखे तुकडे एकत्र जोडून अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक तयार होतात. आणि याच्या माध्यमातून आपल्याला याच्या संकल्पना आहेत, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, हे अगदी सोप्या पद्धतीने शिकता येतं. आणि आपण अशाच प्रकारे अपूर्णांक जास्त वेळा घेऊन, सारखे अपूर्णांक जास्त वेळा घेऊन त्याचा अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक तयार करू शकता आणि याचे जास्तीत जास्त उदाहरणे आपण सोडवू शकता. धन्यवाद.